शुभं करोति। इथे कुठे आलोय आपण? सरप्राईज मंदिरात? इथे कशासाठी आणलंयस मला? कशासाठी म्हणजे तुझ्या नव्या कामासाठी देवाचा आशीर्वाद घ्यायला। मी नाही येत आता, मी इथेच थांबतो। निशाद, तुझ्या मनाच्या समाधानासाठी हवं ते कर, पण माझ्यासाठी गणपती बाप्पा कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तुझ्या प्रार्थनेने करतात। आज निशाद त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाची सुरुवात करतोय। त्याला प्लीज यश दे। त्याचा तुझ्यावर विश्वास नाहीये, पण म्हणून तू त्याच्याकडे पाठ फिरवू नकोस। आत्ता कुठे तो आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहतोय, आणि ही सगळी तुझीच कृपा आहे। आज त्याच्या वतीने मी प्रार्थना करते, ते मान्य करून घे। काय श्रेयाबाई, मानवताय ना नवीन घर? लग्नाचे लाडू खाल्लेत ना? आवडतायत ना? हो अरुण काका, खूप आवडतोय लग्नाचा लाडू। पिक्चर मध्ये दाखवतात ना त्यापेक्षाही सॉलिड। आणि विनीतशी लग्न झालं ही आयुष्यातली सगळ्यात छान गोष्ट झाली। वा, खरंच हे ऐकून खूप बरं वाटलं। कसं असतं श्रेयाबाई, नुसतं लग्न होऊन नाही भागत, म्हणजे लग्नाआधी जोडीदाराच्या सगळ्याच गोष्टी खूप छान छान वाटत असतात। लग्नानंतर जेव्हा 24 तास एकमेकांच्या सहवासात राहायला लागतं ना, ते मग छोट्या छोट्या गोष्टी खटकायला लागतात। एक मिनिट, तिथे नाही, इथे। का? सांगतो ना। हा, एक मिनिट, इथे। बापरे, आज एवढी VIP ट्रीटमेंट का? सांगतो ना। ही जागा कोणती आठवते तुला? इथेच बसून तुम्हाला चॅलेंज दिलं होतंस, आयुष्यात काहीतरी बनवून दाखव, स्वतःच असं काहीतरी मिळवून दाखव। त्याने केलंय। आता ही जागा आपली होणार। काय? बरोबर ऐकलंयस तू। या कॉफी शॉप मध्ये इन्व्हेस्ट करून मी कॉफी शॉप चालवायला घेणार आहे। निशाद, अरे हॅलो, हे आपल्या कॉफी शॉपचं मॅनेजर। अग्रीमेंट आलं का? चला आणा लवकर, सह्या करूया आपण। आणि शेट्टी साहेब कुठे आहेत? आता हे अग्रीमेंट होऊ शकणार नाही। शेट्टी साहेब भडकलेत तुम्ही त्यांना फसवल्याबद्दल, कारण तुम्ही दिलेला चेक बाउन्स झालेला आहे। चेक बाउन्स झाला? असं कसं होईल? काही काय बडबडताय तुम्ही? हे खरं आहे साहेब। दिस इज इम्पॉसिबल। माझा चेक मी आत्ताच्या आत्ता बँकेत फोन करून विचारतो। निशाद, तू प्लीज आधी शांत हो। आत्ता इथे वाद घालून काय होणार? आपण बाहेर जाऊन बोलूया प्लीज। तुझ्या गणपतीमुळे झालं हे सगळं। मी डायरेक्ट इथे येत होतो, पण तू मला त्या देवळात घेऊन गेलीस। तिथे आलो तेच चुकलं माझं। अरे पण तू कुठे आला होतास देवळात? तू गेली होतीस ना देवळात? तू प्रार्थना केलीस ना माझ्यासाठी? का केलीस? काय झालं त्याने? मी नाही मानत देव, पण तू त्याला मध्ये ओढलंस ना, म्हणून झालंय सगळं। निशाद, चेक बाउन्स झाल्याची बातमी आपल्याला नंतर कळली, आणि देवळात गेलो नसतो तर चेक बाउन्स झाला नसता का? हो, तुझा तो देव मध्ये आला नसता ना, तर नसता झाला चेक बाउन्स। शुभं करोति।